परमात्मा स्वतःच सद्गुरू बनून येतात. तुम्हाला दासाने अनेक वेळा सद्ग्रंथांमधून वेदांमधून सिद्ध केलंय की तो परमात्मा कशा लीला करतो, तो कुठे राहतो, कोण आहे, कसा भेटतो आणि ते प्रमाण कुठे आहे. तर तुम्हाला त्या परमात्म्याला ओळखण्यासाठी ढीगभर पुरावे एकत्र करावे लागले, जेणेकरून परमात्म्याची मुलं आपल्या मालकांना ओळखू शकतील. सद्ग्रंथांमधून प्रमाणित केलं. ज्या सद्ग्रंथांना आजपर्यंत आपण शिरोधार्य मानतो आणि सत्विद्येचे पुस्तके मानतो, वेदांमधून, गीता, पुराण, कुराण, बायबल, गुरुग्रंथ साहेबमधून, आणि सोबत त्या पुराव्यांना तुमच्या समोर त्या महापुरुषांना पण समक्ष आणले, ज्यांना परमेश्वर भेटले स्वतः येऊन, जशी ते लीला करतात. ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 86च्या मंत्र 26 व 27 मध्ये, ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 82 मंत्र 1, 2, 3 मध्ये, ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 20 मंत्र 1 मध्ये, ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 94च्या मंत्र 1 मध्ये, ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 95च्या मंत्र 2 मध्ये, ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 96च्या 16 पासून 20 पर्यंत, ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 54च्या मंत्र 3 मध्ये, ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 1च्या मंत्र 8 व 9 मध्ये, आणि अजूनही ढीगभर पुरावे प्रत्येक वेदात. त्याच्यात लिहिलंय की ते परमात्मा वरच्या लोकात एका राजासारखा सिंहासनावर विराजमान आहेत आणि तिथून इथे येतात काळाच्या लोकात अज्ञान दूर करायला. कारण की काळ भगवानाने प्रत्येक जीवाला परमात्म्याचा विसर पाडला आणि स्वतःलाच प्रभू सिद्ध केलं आणि सगळं अज्ञान भरलं प्रत्येक व्यक्तीमध्ये. आता सर्वांनी ह्या मरण्याला आणि जगण्याला अंतिम मानलं. कोणी मेला तर मेला, काही विशेष नाही. आम्ही वाचलो तर परमात्मा म्हणतात की तुम्ही कधीपर्यंत वाचाल, कधी. मग हे विचार करणंच बंद केलं आपण. मग ते स्वतः येऊन हे ज्ञान देतात, हे प्रमाणित सद्ग्रंथ प्रमाणित करतात, सांगतात की तो परमात्मा तिथून गती करून येतो, म्हणजे चालत येतो, चांगल्या आत्म्यांना भेटतो आणि त्यांना तत्वज्ञानाचा परिचय करून देतो, आपला साक्षीदार बनवतो. तर तुमचं अज्ञान दूर करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या पित्याची ओळख पटवण्यासाठी की तुम्ही त्याला ओळखू शकाल, सर्व सद्ग्रंथांचं ज्ञान परमात्म्याने ह्या दासाला दिलं. आणि मग त्या महापुरुषांचे अनुभव, महापुरुषांची वाणी, ज्यांना भगवान भेटले, त्यांनी कसं अनुभवलं, कसं ईश्वराबद्दल सांगितलं आणि कसं तिथे गेले, कशा प्रकारे त्या परमेश्वराने त्यांना परत सोडलं, वरचे सर्व लोक दाखवून ते तुमच्या समोर ठेवलं. तर आता आपण आपल्या परमात्म्याला ओळखण्यास योग्य झालो. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.